ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांचा विचार करता घोडबंदरपासून वर्तकनगर आणि स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका, वाहतूक शाखा आणि आरटीओच्या समन्वयातून काही निर्णय घेण्यात आले असून आवश्यक वाहतूक बदलांसाठी लवकरच प्रायोगिक तत्त्वांवरती अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिलेली आहे। शहरातील वाढत्या वाहतूक समस्या आणि नियमित होणारी वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी तीनहात नाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात वाहतूक शाखा, महापालिका, आरटीओ आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली। यावेळी झालेल्या निर्णयांची माहिती केळकर यांनी समाज माध्यमांना दिली आहे। शहरातील घोडबंदर, स्टेशन परिसर, वर्तकनगर, मध्यवर्ती ठाणे इत्यादी विभागामध्ये वाढती लोकसंख्या आणि वाहने यामुळे नियमित वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते। अवजड वाहने, खासगी बसगाड्या, मीटर आणि शेअर रिक्षा यांची अनधिकृतपणे होणारी वाहतूक, बेकायदेशीर पार्किंग, फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे शहरात विशेषतः घोडबंदर आणि स्टेशन परिसरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। वाहतूक नियंत्रण परिपूर्ण व्हावे यासाठी शहरात 2000 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत। मात्र वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी वाहतूक शाखेचे मनुष्यबळ कमी पडत असेल तर पुढील अधिवेशनामध्ये त्याबाबत मागणी करण्यात येईल असे यावेळी केळकर यांनी सांगितले। त्याच्या फॉलोअपची देखील बैठक काही 2 महिन्यानंतर आपण घेऊ की काय याच्यामध्ये फरक झालेला आहे आणि अजून देखील दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू। शेवटी नागरिकांची जी निवेदनं येतात त्या निवेदनांना न्याय देण्याकरता अशा प्रकारची बैठक जी आहे ती आम्ही आयोजित केली आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळे मिळून याच्यामध्ये सहकार्य करायला पाहिजे। जिथे वाहतूक खातं जे आहे ते चुकीचं असेल तर तिथे त्यांना आपल्याला योग्य प्रकारे सांगायला देखील लागेल आणि त्यांनी देखील कठोरपणे जी कारवाई करायला पाहिजे ती त्यांनी करायला पाहिजे। सर, कुठेतरी वाहतूक पोलिसांची संख्याबळ कमी असल्यामुळे वाहतूक पोलिसांवर ताण होत आहे आणि नागरिकांनी देखील कुठेतरी शिस्तीत वागण्याची गरज आहे। काय दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत। आता शासनाने या टेक्नॉलॉजीचा देखील फार मोठा उपयोग सुरू केलेला आहे आणि त्याच्यामुळे जसं गुन्ह्यांचं त्या ठिकाणी CCTV कॅमेऱ्यामध्ये निरीक्षण होतं तसं वाहतुकीचं देखील होतंय। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।